कशी दिसते मी? माझे पंख आणि माझी छडी कशी दिसते? खूपच मस्त. पण तुला या छडीची आणि या पंखांची काय गरज आहे? तू तर रामपुरांची ओरिजिनल परीराणी आहेस. अगं आजी, ही तर खेळायची छडी आहे. चल आपण दोघं खेळूया. मी परी आणि तू चिटकील. वेदा, असे खेळ नाही खेळायचे. कोणी दिलंय तुला हे? अगं आजी, अशी काय करते? हे मला अनन्या आत्याने दिलंय. वेदा, छडीचं मॅजिक दाखवलं का आजीला? आत्या, दाखवते. आजी, तू ना या छडीकडे बघ. कडम बकडम छू मंतर छू. आजीचा मोबाईल स्विच ऑफ हो. झाला का? घरातलं टेन्शन लवकर संपायला हवं, नाहीतर वेदाच्या चेहऱ्यावरचं हे हसू पुन्हा कोमेजून जाईल. झाला. ये, आजीचा मोबाईल स्विच ऑफ झाला. आत्या, अकडम बकडम छू मंतर. मार्जारीच्या भस्माने अंबिकाच्या शक्ती जायला हव्या होत्या, गेल्या नाहीत. आता गेल्या असतील का? कसं कळेल? त्याचा मोबाईल स्विच ऑफ झालं का? हो, झालं. आत्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला. ये ये ये. आत्या, तू बघ आता, ही परी या सोफ्यावरून त्या सोफ्यावरती कशी उरट जाते. वेदा, नको, पडशील तू. अगं आत्या, परी कधी पडत असते का? वेदा, तू तू सोफ्यावर काय करतेस? खाली उतर, पडशील. अगं आई, मी खेळते. असं खेळायचं नाही. उतर म्हणाले ना, पडशील. आई, तुला पण माहिती नाही का? परी कधी पडत नसते. आता तू बघ, ही परी या सोफ्यावरून त्या सोफ्यावरती कशी जाते. वेदा, तुला सांगितलेलं कळत नाही? उतर खाली, पडशील. मीरा, खेळू दे तिला. आता या घरात फक्त वेदाच आहे जी जरा हसतीये, खेळतीये. आणि तू काळजी करू नकोस, मी नाही पडू देणार तिला. आता तू बघ हा. हो हो. वेदा, हळू. सावकाश. वेदा, 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 वेदा. अगं, कुठे लागलं? लागलं का तुला? हा वेदा, कुठे लागलं? दाखव. वेदा, ठीक आहेस ना बाळा? चल, उठ उठ तू. काही नाही होणार. ये, स्ट्रॉंग आहेस तू एकदम. कळतं की नाही तुला? लक्ष देता येत नाही, मग तसा आव का आणायचा? पडली ना आता ती. मीरा, खूप झालं तुझं. दुसऱ्यांचा राग माझ्यावर काढायची काहीच गरज नाहीये, कळलं ना? तुझ्या बाबांचं आणि आईचं जे काही झालं ना, त्यात माझी काही चूक नव्हती. तू, तुझे बाबा आणि तुझी सासू गोंधळ घाला. काय बघतेस तू? हा, बोल, काय झालं? अनन्या, काय चाललंय तुझं? आणि मीरा काय? मीरा ती वहिनी आहे ना तुझी, असं बोलतात तिच्याशी? आई, तू बघितलं कशी बोलतेय ती माझ्याशी? अनन्या, ती वहिनी आहे तुझी, तिचा मान मोठा आहे, पण तू तिला उलट उत्तर द्यायचं नाही, कळलं? जा, जाऊन स्प्रे घेऊन ये वेदासाठी. जा. मीरा, मी टिचकी वाजवली होती अगं. थांब थांब थांब.
मी ना वेदाचं दुखणं बरं करते हा. दुखतंय का वेदा? दुखतंय? हो आजी. गेली हिची शक्ती गेली. ठीक आहेस ना बाळा? आपण स्प्रे मारू ना, काय ना. ये 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 बस. या किती चांगुलपणाचा आव आणतायत. नर्मदा आत्यांना पायाशी नाक घासायला लावलं यांनी. असं कोण वागतं? बाबा म्हणाले ना तेच खरं असणार. या दिसतायत तशात नक्कीच नाहीयेत. बायको जाऊ दे ना, जे झालं ते विसर आता. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. म्हणजे तू असा विचार कर की काही झालंच नाहीये. जस्ट चिल. हां, मला वाटतं ना हे सगळं आहे ना मंजिरी वहिनीने मुद्दाम केलंय. ना या सगळ्यात चूक ना त्या थेरड्याची आहे. चूक त्यांची नाहीये, चूक तुम्हा दोघांची आहे. माझा नवरा माझा मुलगा कुचकामी आहेत म्हणून या घरात मला आश्रितासारखं राहावं लागतं. काहीही करत नसल्यामुळे मला सगळं सहन करावं लागतं. बायको मी आता ठरवलंय ना. काही ठरवू नका, कारण आता जे काही ठरवायचंय ना ते मी ठरवणार आहे आणि मी ते ठरवलंय. आता मी या घरात फक्त एका गोष्टीसाठी राहणार आहे. त्या मंजिरीने तिच्या पायावर नाक घासायला लावलं ना मला, नाही मी तिला माझे पाय धुवायला लावले ना तर नावाची नर्मदा नाही. आई, माझा पाय बरा झाला आता. नाही वेदा, बरं झालं सांगून लगेच खेळायला जायचं नाहीये. खेळायसाठी नाही, खरं बोलते मी. माझं पाय तर नाही दुखत आहे. बरं, तरी पण आराम कर. हो, पण तू अनन्या आत्याला का ओरडली? तिने नव्हतं सांगितलं, माझी मीच उडी मारली. माझंच चुकलं, मी ओरडायला नको होतं. मीरा, मीरा ऐक ना, मला ना काही कळत नाही अगं काय घडतंय. ऐकतेस ना तू?